सियावर रामचंद्र की जय. ज्या ऋषीशृंगांच्या आश्रमातून रामचंद्रांच्या जन्माचा प्रारंभ झाला, या कथेचाच प्रारंभ झाला, त्या ऋषीशृंगांच्या भूमीत शृंगवेरपुरामध्ये रामचंद्र पोहोचलेले आहेत. शृंगवेरपुरात पोहोचल्यावर सुमंत्राला रामचंद्रांनी सांगितलंय, आता तुम्ही इथून तुमचा रथ घेऊन परत जा. आता माझी पावलं चालायला लागतील. कोसल देशच्या सम्राटाचा मुलगा, जो सम्राट होणार होता, चक्रवर्ती सम्राटाचा मुलगा, महाचक्रवर्ती सम्राटाचा मुलगा, आता इथून वल्कल परिधान केलेल्या अवस्थेत पायात खडावा घालून वनातून चालणार आहे. आणि पहिली भेट कोणाशी होती आहे तर निषाद राजा गुह आहे त्याच्या राज्यात ते पोहोचत आहे. कोणीतरी तपस्वी वीर आपल्या राज्यात सुवर्ण रथ घेऊन आला आहे, हे निषादराज गुहेपर्यंत जातं आणि ते कोण आलंय हे बघायला तिथे येतात. खरं तर हा निषाद राजा रामचंद्रांचा उत्तम मित्र, अयोध्येचा मांडलिक राजा, आदिवासी जनांचा, वनवासी जनांचा राजा. आणि त्याला ही खबर कळते की रामचंद्र आलेत आणि तो रामचंद्रांच्या स्वागतासाठी येतो. मंडळी, मी तुम्हाला आधीच म्हटलंय की काही प्रवासामध्ये आपण प्रत्यक्ष रूपाने या सगळ्या गोष्टी बघणार आहोत, आपल्या डोळ्यांनी बघणार आहोत. त्यातली निषाद राजाची कथा मला तुम्हाला सांगायची आहे, तो परिसर देखील दाखवायचा आहे. अनेकांना ही मिथ्य कथा वाटते. जरा निषाद राजाचा महाल कसा होता ते बघा. मी जो नेहमी म्हणतो ना की राम हा पुराण नाही आहे, राम हा इतिहास आहे. आणि हा इतिहास असल्याचं आपल्याला मान्य करायला हवं. माझ्या मागं तुम्ही जे बघताय ना सगळं हे जे बांधकाम दिसतंय, हे सगळं बांधकाम जरा नीट बघा. म्हणजे मी तुम्हाला ते दाखवणार आहे, मुद्दाम दाखवणार आहे. म्हणजे इथे काही संवर्धनही चाललंय, त्याचे अजून काही तुकडे तुम्हाला मी दाखवतोय, ते पण बघून घ्या. या विशेषतः या विटांच्याकडे बघा आणि याचे बांधकाम होताना आता खाली काय संवर्धित केलंय ती जागा पण बघा. ती काय तुमच्या लक्षात येऊन जाईल, तिथे पण बघा. ते सगळं, हे सगळं बघताना एक गोष्ट आपल्या लक्षात येऊन जाते की राम हा इतिहास आहे, हे आपल्याला मान्य करावं लागतं. पुरातत्व खात्याच्या वतीनं इथं उत्खनन चाललेलं आहे आणि या उत्खननाची माहिती सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळते. म्हणजे मी जे बोलतोय ते हवेत काहीतरी बोलायचं म्हणून नाही, तर इथे उत्खननाची माहिती आहे. बघा, यात स्पष्टपणे म्हटलं आहे की आपण ज्या गंगा नदीच्या तीरावरचा हा जो परिसर उभा आहे, तो अनेक पुरांच्या नंतर, अनेक याच्यानंतर तो जमिनीखाली गाडला गेला. आणि याचं आताचं नाव ऋषीशृंगामुळं शृंगवेरपूर पडलेलं आहे. आता हे सगळं गाव पाण्याखाली गेल्यामुळं, कितीतरी वेळेला पाण्याखाली गेल्यामुळे उद्ध्वस्त झालं असलं तरी मूळच आहे. इथे आपण पाहतोय कधीचा काळ तुम्हाला मुद्दाम मी दाखवतोय. कॅमेरा जरा प्लीज फोकस करा. इथे म्हटलंय की 10वीं शताब्दी ईस्वी सन पूर्व एनबीपी वेयर, 7वीं शताब्दी ईस्वी सन पूर्व रेडवेयर, 1ली शताब्दी ईस्वी सन पूर्व के मृदभांड के अवशेष भी मिले हैं. मृदभांड याचा अर्थ असतो मातीच्या भांड्यांचे. म्हणजे इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शताब्दीत, 7व्या शताब्दीच्या आणि 10व्या शताब्दीच्या, इसवी सनापूर्वी. म्हणजे आत्ता जे आपलं साल चाललंय ते 2024, म्हणजे ही 2000 वर्ष तर वेगळीच राहिली. त्याच्या आधी काही शताब्दीची भांडी या उत्खननाच्या मध्ये सापडली आहेत. गंगेनं पात्र बदललं आणि या बदललेल्या पात्रांच्या मध्ये हा सगळा इतिहास गाडला गेला. अजून एक सांगतो, पुन्हा सगळ्यांचं म्हणणं असतं की तुम्ही हे सगळं श्रेय अमक्याला तमक्याला द्यायला. हे श्रेय अमक्या तमक्याला द्यायला जायचं नाहीये. मला इथे तुम्ही नीट बघून घ्या, यातलं वाक्य नीट बघून घ्या. इथे सांगितलंय उत्खनन 1975 में शुरू किया गया था. यह उत्खनन श्री के.पी. सौंदराराजन और श्री के.एन. दीक्षित के निर्देशन में 1986 तक जारी रहा. 75 में यह उत्खनन हो रहा था और 86 तक ये चला. जवळपास उत्खनन 75 आणि 86 11 वर्ष होत गेलं आहे. 11 वर्ष. आणि या 11 वर्षामध्ये जे सत्य सापडलंय ते खरोखरच असं आहे की ज्याला आम्ही आमच्या रामाच्या कथा या खऱ्याच आहेत याचा पुरावा देणारे आहेत. म्हणूनच शृंगवेरची पुढची कथा, म्हणजे मी जे तुम्हाला म्हणतो ना नेहमी की इथे आमच्याकडं जातीभेद नव्हता, क्षत्रिय राजा राम, भिल्ल राजा निषाद गुहा याला अगदी आपलंसं करत होता, त्याची ओळख देणारी ही कहाणी.
ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे. आणि हा निषाद राजा रामचंद्रांना भेटतो आणि त्याला इतका आनंद होतो. तो म्हणतो, हे काय रामचंद्रा, आपण अशा स्वरूपामध्ये आहात, मला खरं तर काय करावं हे कळत नाही, कसं स्वागत करू हे कळत नाही. तो कुठे ठेवू कुठे नको असं करतोय. रामचंद्रांच्या स्वागताची सरबराई तो करतोय. पुढे एक विलक्षण कथा आहे, खूप सुंदर कथा आहे. ती कथा काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.